सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ. सुफियान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम. अनावश्यक खर्चाला फाटा, वृद्धाश्रमात औषध वाटप, बेघर निवारा केंद्रात अन्नदान अन् विद्यार्थ्यांना शालेय साहित्य. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा आदर्श मदनी चॅरिटेबल ट्रस्टने पुन्हा एकदा घालून दिला आहे. ट्रस्टचे महासचिव तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुफियान युसुफ पठाण यांचा वाढदिवस कुपवाड येथील वृद्ध सेवा आश्रम आणि सांगलीतील बेघर निवारा केंद्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कुपवाड येथील वृद्धसेवा आश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात आणि त्यांच्याच हस्ते केक कापून वाढदिवसाचा सोहळा पार पडला. यावेळी आश्रमातील ज्येष्ठांची आपुलकीने चौकशी करत त्यांना वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. कोरोना काळातील मदतकार्य, आरोग्य शिबिरे, पूरग्रस्तांना दिलासा आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. गेल्या 12 वर्षांची ही प्रदीर्घ परंपरा जपत यंदाही सांगली येथील बेघर निवारा केंद्र आणि शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून जर आपण समाजातील गरजू घटकांसाठी उभे राहिलो तर त्यातून तरुण पिढीला समाजकार्याची खरी प्रेरणा मिळते. याच उद्देशाने आम्ही गेल्या 12 वर्षांपासून हा सामाजिक सोहळा साजरा करत आहोत. सुफियान युसुफ पठाण, महासचिव, मदनी चॅरिटेबल ट्रस्ट. आश्रमाचे सचिव महावीर सौंदत्ते यांनी यावेळी आश्रमाच्या उपक्रमांची माहिती देत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या या दातृत्वाचे मनःपूर्वक कौतुक केले व सुफियान पठाण यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, ॲडव्होकेट रियाज जमादार, आश्रमाचे अधीक्षक अहिंसक धोतरे, व्यवस्थापक आप्पासाहेब वालेकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.